हे सगळं जाणीवपूर्वक जे पसरवलं आहे आणि याची मी तक्रार देखील, मी आजारी असल्यामुळं मी ऑफिसला फोन केला, DCP साहेबांना फोन केला आणि DCP साहेबांकडे याची रीतसर तक्रार आली का ती तक्रारची FIR, ती FIRची कॉपी देखील तुम्हाला देतो. मी FIR देखील त्यांच्या विरोधात केली आणि मी स्वतः DCP साहेबांना बोललो की एवढ्या खालच्या दर्जाची भाषा असेल, बरं ठीक आहे ना, बाकी बाबतीत मी चुकलो असेल किंवा मी आजारी असेल तर एक माझा प्रॉब्लेम होता. आणि म्हणून मी दोन्ही धर्माच्या लोकांना सांगतो आहे, विनंती देखील करतो. त्या दिवशी मी याविषयी बाईट देखील दिली की विरोधकांनी एवढ्या खालच्या थराला नाही जायला पाहिजे, का तिथं मुस्लिम येतात का मग बाळ्यामामांनी सुनता करावी अशा. आणि हे मला माहीत आहे कोणी केलेलं आहे, जे काही माझे नेते आहेत त्यांनी केलेलं आहे. आणि या सेम घटना एकाच दिवसाच्या आहेत आणि एकाच दिवशी दोन्ही समाजात अशा प्रकारचं माझ्याविषयीचं जे विष पेरलं गेलेलं आहे. खरं म्हटलं तर मी ईदच्या 5-6 दिवस अगोदर जेव्हा भिवंडीत इफ्तार पार्टी होते, भैरसाहेब तुम्ही देखील होते, मी त्याच्यात देखील बोललो होतो की हे 6 महिन्यापासून जे विधेयक चाललं होतं, कुठल्याही सदस्याला विश्वासात न घेता हे सगळ्या सदस्यांनी बोललेलं आहे की आमची स्टेटमेंट जर विरोधात असेल तर ती फक्त ऐकली जायची, परंतु तिची दखल घेतली जात नव्हती किंवा त्याच्यात लेखी नोंद होत नव्हती. आणि म्हणून त्याच्यामुळे साहजिकच मी तेव्हा देखील बोललो होतो की सरकारची जी मनशा असेल, इच्छा असेल ते सरकार करणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी खरं म्हटलं तर हा जो बिल आहे हा असं वाटलं होतं का पावसाळ्यात येईल, परंतु हे तुमच्या माहितीसाठी मुद्दाम सांगतो की 4-5 दिवस अगोदर जेव्हा मी TV वर बसलो होतो आणि मी न्यूज बघत होतो, माझे काही मित्रमंडळी होते आणि तेव्हा जी बातमी ऐकली की अमित शाह साहेब बिहारला गेले होते आणि तिथे तरी अनाऊन्स केलं, तुम्ही ऐकलं असेल की ह्या निवडणुका नितीश कुमार यांच्या माध्यमातून किंवा नेतृत्वाखाली लढवल्या जाते. आणि ही जेव्हा बातमी मी ऐकली, ती बातमी माझ्यासाठी धक्कादायक होती आणि तेव्हा मी बोललो की आत्ता वक्फ बोर्डचं बिल येणार. परंतु योगायोगाने ठीक आहे, माझी तब्येत ठीक नव्हती, परंतु तरीसुद्धा सांगतो जर असे काही 1-2 मतांचा फरक असता तर मी त्याही परिस्थितीत गेलो असतो. पण तो खूप मोठा फरक होता. आणि अगोदर देखील मी सांगितलेलं आहे, कोणी कितीही मग तिथले जे OBC साहेब असतील, आमचे सगळ्यात खरं बोललं तर ते बॅनर्जी म्हणून पश्चिम बंगालचे खासदार होते, ज्यांनी सगळ्यात जास्त चांगली भूमिका मांडली वक्फ बोर्डाविषयी ते होते. परंतु कुठलीही गोष्ट सरकारने कुठल्याही गोष्टीत दखल घेतली नाही आणि म्हणून सरकारच्या इच्छेनुसार तो बिल आणला गेला आणि तो पास केला गेला. त्यात फक्त मी एवढीच दिलगिरी व्यक्त करतो का मी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी येऊ शकलो नाही. तुमच्यासोबतच अमोल कोल्हे असतील खासदार किंवा शरद पवार ते देखील उपस्थित नव्हते? नाही, त्यांचं नाही मला माहिती. आणि मी त्या दिवशी लगेच मी हॉस्पिटलमधून ॲडमिटचे आमच्या ग्रुपवर NCP आमचा ग्रुप आहे, त्याच ग्रुपवर लगेच टाकलं पण होतं मी. म्हणजे सुप्रियाताईंच्यासोबत जो आमचा एक ग्रुप आहे त्या ग्रुपवर मी देखील हॉस्पिटलचे जे ॲडमिटचे पेपर होते तेही टाकले होते. दुसरीकडे आपण जर बघतो वक्फ सुधारणा बिलासाठी जे जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करण्यात आली होती, त्या समितीच्या एकही तुम्ही सदस्य आहेत त्या समितीचे आणि त्या एकही बैठकीला तुम्ही उपस्थित नव्हता. बघा, असं जर कोणी बोलत असेल तर ते 100% चुकीचं आहे. कारण मी सगळ्या मिटिंग अटेंड केलेल्या आहेत हेही सांगतो. फक्त हे आत्ता जे झालं प्रकरण आणि सरकार ह्या सगळ्या गोष्टी आहे ना जाणीवपूर्वक अचानक करतो. अगोदरसुद्धा जेव्हा मतदानाचं जेव्हा होतं ना, आम्हाला कुठल्या सदस्यांनाही माहीत नव्हतं की असं काय मतदान होणार आहे काय आहे, काही माहीत नव्हतं. आणि कधीही सांगतो, एकदा तर फ्रायडे सॅटर्डे मिटिंग लावली, फ्रायडेला गेलो, पोस्टपोन केली सॅटर्डेची मिटिंग, पुन्हा मंडेला लावली, पुन्हा पोस्टपोन केली. म्हणजे कधी ज्या दिवशी त्यांना वाटायचं उपस्थिती आहे त्या दिवशी ती पोस्टपोन देखील व्हायची. कारण ते सगळे अधिकार चेअरमन साहेबांचे होते. म्हणजे आपल्याला कळायचंच नाही की कधी मिटिंग येणार आहे. नाही, 1 दिवस 2